नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या आधीच्या भागामध्ये आपण रोजनिशी हा पाठ बघितला होता. तर या भागात आपण रोजनिशी या पाठाची प्रश्न उत्तर पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा प्रश्न पहिला काय आहे या ठिकाणी. 3 ते 4 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. तर बघा उपप्रश्न पहिला आहे, वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा करण्यात आला. हो की नाही. आपण बघितलं की वैष्णवीच्या शाळेमध्ये बालदिन साजरा केला होता. तर तो कसा केला होता. तो उत्तर बघा, वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात आली होती. अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांचे सुप्रसिद्ध सुविचार सादर केले होते. अशा प्रकारे वैष्णवीच्या शाळेत बालदिन साजरा केला गेला. तर पुढे बघू प्रश्न दुसरा, शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली. बघा आपण पाठात बघितलं होतं की पाटील सर जे आहेत ते मुलांना शिवार फेरी करायला घेऊन गेले होते. तर त्या ठिकाणी मुलांनी कोणकोणती पिकं फळझाडं बघितली ते आपण सांगायचं आहे. तर बघा शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसे, कपाशीची बोंडे पाहिली. तसेच तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा यांची पिके देखील मुलांनी पाहिली. तसंच शिवारामध्ये मुलांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही फळझाडे देखील पाहिली. हो की नाही. ठीक आहे, तर आता बघू प्रश्न तिसरा, वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करण्यात आला. बघा तर आपण बघितलं की वैष्णवीच्या मित्रमैत्रिणींनी व नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये गेली. तिथे आईबाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले. अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला. हो की नाही. तर पुढे बघा, आता आपल्याला प्रश्न दुसरा बघायचा आहे की का ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणकोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले आणि का आवडले ते देखील सांगायचं आहे. तर बघा वैष्णवीच्या रोजनिशीतील दिनांक 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले, कारण वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा न करता आदिवासी मुलांबरोबर साजरा केला. यावरून तिचे मानवतावादी मन दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला आपलं आवडतं पान सांगता येतं. तर पुढे बघा, वैष्णवीला गहिवरून का आले किंवा वैष्णवीचं मन भरून का आलं. तर उत्तर आहे बघा, वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊ दिला. वैष्णवी स्वतःच्या आईवडिलांबरोबर तिथे गेली होती. तेव्हा तिला जाणीव झाली की ही मुली आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात. म्हणून कणव म्हणजे दया येऊन वैष्णवीला गहिवरून आले. कणवेने म्हणजे दया आल्यामुळे असा त्याचा अर्थ होतो. आता बघू प्रश्न तिसरा, काय आहे आकृती पूर्ण करा. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की वैष्णवीने या स्पर्धेत भाग घेतला आणि इकडं ही वेशभूषा केली. हो की नाही. तर पुढची आकृती काय आहे, शिवारातील 4 प्रकारची फळझाडे आपल्याला सांगायची आहेत आणि त्याच्या पुढे काय सांगायचं आहे, चवीचे प्रकार. तर आपण उत्तरे बघू आता. बघा वैष्णवीने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता. तर वेशभूषेच्या स्पर्धेत वैष्णवीनं भाग घेतला होता. ही वेशभूषा केली. कोणती वेशभूषा केली होती तिनं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची तिनं वेशभूषा केली होती. आता शिवारातील कोणती 4 फळझाडे आपल्याला सांगायची आहेत. तर बघा जसं की पेरू, सीताफळ, आवळा, चिंच. हो की नाही. तर पुढे बघा चवीचे प्रकार. बघा चवीचे प्रकार आंबट, गोड, तुरट. हो की नाही. आता मुक्तोत्तरी प्रश्न कुठला विचारला आपल्याला, रोजनिशी का लिहावी आणि
रोजनिशी लिहिण्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? तर बघा, रोजनिशी लिहिल्यामुळे आपल्या जीवनात घडलेल्या घटनांकडे आपण वेगळ्या आणि त्रयस्थ दृष्टीने पाहू लागतो. आपल्याला नवी दृष्टी मिळते, म्हणून रोजनिशी लिहिली पाहिजे. नवी दृष्टी मिळणे म्हणजे आपला दृष्टिकोन विकसित होतो स्वतःकडे बघण्याचा, हे ना, ॲटिट्यूड ज्याला म्हणता येईल. तर बघा, रोजनिशी लिहिल्यामुळे महत्त्वाच्या घटनांची नोंद राहते. लिहिण्याच्या सातत्यामुळे विचार स्पष्ट होतात. काही दिवसानंतर आपली रोजनिशी आपण वाचली तर पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळतो. बघा, पुन्हा प्रत्ययाचा आनंद म्हणजे काय, की एखादी गोष्ट खूप सुंदर आहे आणि ती घडून गेली, परंतु जेव्हा आपण ती लिहून ठेवतो आणि खूप दिवसानंतर जर आपण ती पुन्हा गोष्ट वाचली तर पुन्हा एकदा आपल्याला तोच आनंद होतो. त्याला पुनर्प्रत्ययाचा आनंद असं म्हणतात. बघा आता पुढे, आपण भूतकाळ पुन्हा जगू शकतो. शिवाय दररोज लिखाणामुळे भाषा स्वच्छ आणि समृद्ध होते, हो की नाही? तर पुढे बघा, प्रश्न दुसरा आहे, वैष्णवीच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहे, त्यावर तुम्ही रोजनिशी लिहा, हो की नाही? तर बघा, आता आपण काय त्या ठिकाणी लिहू शकतो. आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. आता मज्जाच मज्जा. आज मी भरपूर झोप काढली. ताजेतवाने झाल्यावर मी विचार केला की दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन कसे करावे बरे. गृहपाठ तर मी दररोज सकाळी उठून करणारच. त्याशिवाय खेळाचेही नियोजन करणार. दररोज 1 तास मित्रांबरोबर गप्पा किंवा खेळ. दिवाळीचे 5 दिवस मात्र नो अभ्यास. दिवाळी एन्जॉय करणार आणि हो, आईला मदतही करणार. दिवाळीचा आकाशकंदील करणार. दिवाळीचे 4 दिवस मात्र कोकणात मामाकडे जाणार. तिथे खूप निसर्ग चित्रे काढणार. माझा छंद मला पूर्ण करावाच लागणार. बाय बाय. तूर्त एवढाच विचार. आत्ता मात्र आंघोळीला जातो हं. अशा प्रकारे आपल्याला त्या रोजनिशीचं पान पूर्ण करता येऊ शकतं. आता बघा, भाषा अभ्यास आणि व्याकरण या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे आहेत. शाळा, त्याला विद्यालय. विविध म्हणजे अनेक. झाड म्हणजे वृक्ष. दिवस म्हणजे दिन. ग्रह, त्याला घर देखील म्हणतो आपण. कल्याण म्हणजे हित, हो की नाही? आता बघू प्रश्न दुसरा, तक्ता भरा. एक वचन अनेक वचन सांगायचं, जसे की शाळाचं अनेक वचन शाळा, भाषाचं अनेक वचन भाषा, दिवसचं अनेक वचन दिवस, कार्यक्रमाचं अनेक वचन कार्यक्रम, मित्रचं अनेक वचन मित्रच आणि भागचं अनेक वचन भागच. ठीक आहे, तर आता बघू प्रश्न तिसरा. गटातील अचूक शब्द लिहा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला अचूक शब्द लिहून दिलेला आहे. कुठला? सांस्कृतिक मधला हा शब्द आपल्याला बरोबर सांगता येतो. त्याच्यापुढे बघा, निमित्त. तर निमित्तमध्ये कोणता सांगता येईल आपल्याला? हा शब्द बरोबर आहे. कार्यक्रम. कार्यक्रममध्ये बघा आपल्याला कुठला शब्द सांगता येईल? तर बघा, कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला हा शब्द बरोबर सांगता येतो. तर बघा, भुईमुग. भुईमुगमध्ये कुठला शब्द सांगता येईल? तर हा. आणि आदिवासीमध्ये बघा, ठीक आहे, तर बघा, तर पुढे बघू आदिवासीमध्ये कुठला शब्द आहे? तर बघा, हा शब्द आहे. अशा प्रकारे आपल्याला बरोबर शब्द सांगता येतात. तर शुद्ध लेखनाचा एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. कोणता ते बघू. पाऊल, गरीब, चूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामायिक, संगीत, शरीर या वरील शब्दांतील शेवटच्या 2 अक्षरांचे निरीक्षण करा आणि काय जाणवते? तर बघा, काय जाणवतं? तर या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही. म्हणजेच या शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत आहे. कसे आहे? अकारांत. आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी उकार दीर्घ आहे. बघा, आता उदाहरणार्थ इथं ल आहे. लला एखादा काना मात्रा वेलांटी आहे का? नाही. म्हणून हा इथं दुसरा ऊ आला. इथं गरीब आहे. गरीबला काही काना मात्रा आहे का? नाही. म्हणून ही रची वेलांटी दुसरी आली. आता लला काही आहे का काना मात्रा वेलांटी? नाही. म्हणून हा चा जो उकार आहे तो दुसरा आला. हाच नियम या ठिकाणी लागू होतो. तर आता लक्षात ठेवा,
मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहितात. बघा, अकारांतापूर्वीचे म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी काना, मात्रा, वेलांटी वगैरे काहीही नसतं, तर त्याच्या आधीचा जो इकार किंवा उकार असतो हा नेहमी कसा असतो, दीर्घ असतो. पण आता बघा, परंतु तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द, त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार आणि उकार हे कसे असतात, संस्कृतमधील मूळ शब्दांप्रमाणेच ऱ्हस्व असतात. उदाहरणार्थ बघा, चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय, अनिल इत्यादी. अशा प्रकारे आपल्याला ते पाहता येतात. तर पुढे बघा आता, हां बस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, तर त्या वाक्यावरून आपल्याला म्हण सांगायची आहे. तर कोणतं वाक्य आहे, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. तर म्हण कोणती लागू होईल या ठिकाणी, गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. काय म्हणतात अशाला, कामापुरता मामा. सगळीकडे परिस्थिती समान असणे, तर त्याच्यासाठी म्हण कोणती आहे, पळसाला पाणी तीनच. थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे, म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे आणि दुसऱ्या संकटात सापडणे, तर त्याला काय म्हणतो आपण, आगीतून उठून फुफाट्यात पडणे. पुढचं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास पूर्णपणे नाश होतो. म्हण आहे, अति तिथे माती. आणि न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तर ती वाईट दिसते, म्हणजे त्याला म्हणतात न आवडतीचे मीठ आणि, हो की नाही. तर असो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रोजनिशी या पाठाची प्रश्नोत्तरे पाहता येतात. तर धन्यवाद.